दरम्यान कुर्ला अपघात प्रकरणी बेस्ट अधिकारी आणि कंत्राटदारांच्या चौकशीची सुद्धा शक्यता आहे। चालक संजय मोरेची नियुक्ती करताना निकष पाळले होते का याची सगळ्यात महत्त्वाची चौकशी यामध्ये होऊ शकते। आरोपी संजय मोरेकडे अवजड वाहन चालवण्याचा परवाना होता, पण मोरेला मिनी बस आणि इतर गाड्या चालवण्याचा अनुभव असल्याचं उघड झालंय। मोठी बस चालवण्याचा अनुभव नसल्याचं प्राथमिक तपासात उघड झालेलं आहे आणि म्हणूनच बेस्ट प्रशासनाशी बोलून पोलीस या संदर्भात पडताळणी करणार आहेत। आपल्यासोबत आहेत अनिल कोकिळ, जे बेस्टचे माजी अध्यक्ष आहेत। आपण त्यांच्याशी या संपूर्ण प्रकरणाबद्दल संवाद साधूया। अनिलजी, स्वागत आहे आपलं एबीपी माझामध्ये। आजचा जो अपघाताचा प्रकार झालेला आहे त्यामध्ये कुठेतरी प्रशासन अधिकाऱ्यांना पाठीशी घालतंय का? कारण यामध्ये बऱ्याच त्रुटी या बसच्या तंत्रज्ञानासंदर्भात किंवा या चालकाच्या नियोजनासंदर्भात आढळून येत आहेत। काय मत आहे आपलं? हा जो अपघात झालेला आहे हा अपघात कॉन्ट्रॅक्टच्या बसच्या ड्रायव्हर कडून झालेला आहे। बीएसटीची परंपरा होती, एवढ्या वर्षाची परंपरा की जिथे बीएसटीचा स्वतःचा ड्रायव्हर असतो, स्वतःची बस असते, त्याच्या बाबतीमध्ये त्यांचं ट्रेनिंग दिंडोशी डेपोला होतं। ट्रेनिंग व्यवस्थित झाल्यानंतरच त्यांची अपॉइंटमेंट केली जाते। आता कंत्राटी बस आल्यानंतर या प्रशासनाचा त्या कंत्राटदारांवर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवरती कंट्रोल राहिलेला नाहीये। त्यांना विचारलं जात नाही। त्यांच्या बीएसटीच्या एखाद्या ड्रायव्हरकडून थोडीशी जरी चूक झाली तर त्याला चार्जशीट दिली जाते, त्याला नोकरी गमवावी लागते। ते टांगती तलवार त्या कर्मचाऱ्यांच्या डोक्यावरती असते। परंतु या कंत्राटदारांच्या असल्यामुळे त्यांना कुठलीही भीती या कंत्राटदाराकडून किंवा प्रशासनाकडून नसते। त्यामुळे हे लोक बेदरकारपणे कधी कधी वाहन चालवतात आणि त्याच्यामुळे असे मोठे अपघात घडतात। बीएसटीच्या इतिहासातला हा सगळ्यात मोठा अपघात आहे आणि ह्या अपघाताने संपूर्ण बेस्ट उपक्रमच काय तर संपूर्ण मुंबई हादरलेली आहे। मुंबईतून बसचा प्रवास हा सुरक्षित प्रवास म्हणून मानला जातो। त्या बसमधून प्रवास कसा करायचा अशा सध्याच्या परिस्थितीमध्ये, कारण नगरसेवक नाहीयेत, बेस्ट समिती नाहीये, प्रशासनाला विचारणारे कोण बेस्ट कमिटी मेंबर नाहीयेत, प्रशासनाला वाटेल तसे निर्णय घेत आहेत। आणि या भाजपा आणि शिंदे सरकार आल्या त्याच्यापासून यांना असं झालेलं आहे की आम्हाला कोणी विचारणार नाही, आम्ही वाटेल तसं करू आणि आम्हाला पाहिजे तेच गोष्टी आम्ही करू। त्याच्यामुळे त्याची जबाबदार या प्रशासनाने ह्याची घ्यायला पाहिजे असं मला वाटतं। कारण या कंत्राटदार जे आहेत त्या कंत्राटदारांना अतिशय म्हणजे वेगळ्या पद्धतीने ट्रीट केलं जातं। अनिलजी, याच मुद्द्यावरती तुम्हाला आणखीन एक प्रश्न विचारते मी की कंत्राट पद्धतीने थोडक्यात आता वाहन आणि चालकांना आता नियुक्त केलं जात आहे, पण या कंत्राटदारांना सुद्धा कुठेतरी बेस्टकडनं पाठीशी घातलं जात आहे का? आणि हे आता सिद्ध होत आहे, जर तसं असेल तर हे सिद्ध होत आहे की हे लोकांच्या दृष्टीने खूप घातक आहे? कारण तुम्ही म्हटल्याप्रमाणे डोळे झाकून कुठेतरी बेस्टवरती विश्वास ठेवला जातो मुंबईकरांकडनं, पण हे खूप भीतीदायक आणि घातक आहे। भीतीदायक आणि घातक आहेत, पण माझं हेच म्हणणं आहे, आम्ही बेस्ट समितीमध्ये ज्यावेळेला होती त्यावेळेला सुद्धा वारंवार हेच सांगत होतो की या कंत्राटदारांच्या वरती कंट्रोल असेल तरच या कंत्राटच्या बसेस असायला पाहिजेत, अन्यथा या कंत्राटच्या बसेसने संपूर्ण बेस्टची प्रशासन यंत्रणा डळमळीत होईल आणि आज ती परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि या प्रशासनाचा त्या कंत्राटदारावरती कंट्रोल नाहीये। काही प्रॉब्लेम क्रिएट झाला तर त्याला जबाबदार धरण्यासाठी फक्त फाईन केला जातो। एखादी गाडी डिफेक्ट झाली तर त्याला फक्त फाईन केला जातो, परंतु त्याच्यावरती पुढे प्रवाशांना होणारी नुकसान आहे, प्रवाशांना होणारी गैरसोय आहे, याच्या बाबतीत प्रशासनाकडून त्याच्या काही उपाययोजना केल्या जात नाही। या ड्रायव्हर जे आहेत कंत्राटदारावरती नेमलेले, कंत्राटदारांनी नेमलेले, त्यांना प्रशिक्षण, उत्कृष्ट असं प्रशिक्षण दिल्यानंतरच त्यांना अपॉइंट करायला पाहिजे। परंतु याच्या बाबतीत कुठल्याही सिरियसली घेतलं जात नाही आणि हा अतिशय दुर्दैवी घटना या मुंबईमध्ये झालेली आहे, त्याचा मी निषेध करतो। धन्यवाद, आपण प्रतिक्रिया दिलीत आणि सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल अनिलजी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।